मराठी कलाकारांच्या घरीही वाजत गाजत बाप्पांचं आगमन झालेलं आहे। अभिनेत्री सायली संजीव, अभिनेता स्वप्नील जोशी आणि सुशांत शेलारच्या घरीही बाप्पा विराजमान झालाय। अभिनेता सुबोध भावेही बाप्पाच्या भक्तीत लीन झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान अभिनेत्री सायली संजीव सोबत चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। मी आता सायली संजीव ही मराठी सृष्टीतली सिने अभिनेत्री आहे। विशेष बाब म्हणजे तरुणांची चाहती असलेली सिने अभिनेत्री सायली संजीवकडे आहे आणि हिच्याकडे जर बघितलं तर तिने छान असा गणपती बसवलेला आहे। दरवर्षीप्रमाणे पर्यावरण पूरक गणपती गणेशोत्सव आपण साजरा करायला हवा हा संदेश आहेच आणि हा कायम असेल असं मला वाटतं। आणि या वर्षापासून तर अजून तो आपण गांभीर्याने मांडण्याचा प्रयत्न करणार, कारण जो काही आता निसर्गाचा ऱ्हास होतोय आणि ज्या काही संकटांना आपल्याला आता वैष्णोदेवीला ज्या गोष्टी घडतायत, जे संकट आलेलं आहे, त्यानंतर मध्यंतरी आपलं उत्तर काशी आणि सगळ्या भागात जे काही दरड कोसळतीये किंवा अगदी आत्ता आपल्या बाजूला नाशिक घाटातही कसारा घाटातही दरड कोसळली। मला असं वाटतं की अनेक गोष्टी ज्या आहेत, आपण ज्या पद्धतीने पर्यावरणाला नुकसान पोहोचवतोय, तर त्या अनुषंगाने जितकं आपण त्या गोष्टीकडे गांभीर्याने बघू आणि पर्यावरणाला कुठलंही नुकसान पोहोचणार नाही आपल्याकडून याची काळजी घेऊ। अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील की प्लास्टिकचा वापर टाळणं असेल किंवा अनेक गोष्टी असतील की आपण जितकं काय म्हणू आपण प्राण्यांना, आजूबाजूच्या नागरिकांना, परिसरातल्या लोकांना जितकं कमीत कमी त्रास होईल आपल्याकडनं, अगदी ध्वनी प्रदूषणापासून अनेक गोष्टी असतील, या सगळ्यांची काळजी घेऊन हा गणेशोत्सव साजरा करूया आणि या पुढे येणारे सगळे गणेशोत्सव। ही होती आपल्या बरोबर अभिनेत्री सायली संजीव। खरं तर पर्यावरणपूरक गणपती बसवण्याची तिची ओळख आहे। वर्षानुवर्ष ती ह्या पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करते आणि त्याची पूजा देखील करते। पर्यावरणपूरकच गणपती उत्सव साजरा करावा असं आवाहन देखील तिने यावेळी केलंय। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।